So we are learning simple present tense and today we are going to learn type 2 of simple present tense. कोणताही काळ जर तयार करायचा असेल तर हो नाही प्रश्नातून आपण तयार करतो. जो सिंपल प्रेझेंट टेन्स आपण शिकतो तो आपल्याला फक्त सूत्रांच्या माध्यमातून शिकायचा नाही. आपल्याला बोलायला शिकायचं आहे, आपल्याला व्याकरण शिकायचं आहे, आपल्याला ऍक्टिव्हिटीज करायच्या आहे. मग सिंपल प्रेझेंट टेन्सचा नकारार्थी प्रकार काय आहे? एका काळाचे 6 प्रकार पडतात, 12 काळांचे 72 उपप्रकार पडतात. जर एका काळाचे 6 प्रकार जर तुम्ही शिकला तर तुमचा वाक्यरचनेचा बेस परफेक्ट होऊ शकतो. फळ्यावर मी तुम्हाला टाइप फर्स्टचा एक स्ट्रक्चर दिलेला आहे. आय प्ले, मी खेळतो. सिंपल प्रेझेंट टेन्स आपल्याला माहिती आहे. मला खेळायची काय आहे? सवय आहे. ती खेळते, तिला खेळायची काय आहे? सवय आहे. क्रियापदाच्या शेवटी काय आहे? तो, ते, त. मी सकाळी लवकर उठतो, मला उठायची काय आहे? सवय आहे. पण तीच सवय दररोज घडणारी घटना देखील असू शकते, एखादं सत्य देखील असू शकतं, निसर्गाची देणगी देखील असू शकते. मग टाइप फर्स्टची जेव्हा आपण प्रॅक्टिस केली होती, आय प्ले, मी खेळतो, वी प्ले, आम्ही खेळतो, यू प्ले, तू खेळतो, यू प्ले, तुम्ही खेळतात, दे प्ले, ते खेळतात, ही प्लेज, तो खेळतो, शी प्लेज, ती खेळते, इट प्लेज, तो कुत्रा खेळतो, राम प्लेज, राम खेळतो, श्याम प्लेज, श्याम खेळतो. पण जर मला असं बोलायचं असेल, मी खेळत नाही. आता मी खेळत नाही याचा अर्थ असा, वर्तमान काळामध्ये मला खेळायची सवय नाही, माझी सवय नकारार्थी आहे. तो पोरगा अभ्यास करत नाही, त्याला अभ्यास करण्याची सवय नाही, म्हणजेच तो अभ्यास करत नाही, दररोज ती घटना घडत नाही. मग हा प्रकार मला वापरायचा कुठं आहे? काळाचा कोणताही प्रकार त्याला देखील व्याख्या असते, त्याला देखील सूत्र असतं. मग जर मला आय प्ले या वाक्यामध्ये नॉट टाकायचं असेल तर मी नॉट कसं टाकू शकतो? मग इंग्रजीमध्ये असं बोलतात, सहाय्यकारी क्रियापदाशिवाय नॉट जात नाही. मग मी असं बोलू शकतो का? आय नॉट प्ले, असं बोलू शकत नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला काही ग्रामरचे प्रकार माहितीच असायला पाहिजे. आता इंग्रजीमध्ये क्रियापदांचे किती प्रकार आहेत? मुख्य 2 प्रकार आहेत. एक सहाय्यकारी क्रियापद आहे आणि एक मूळ क्रियापद आहे. सहाय्यकारी क्रियापद हे मर्यादित आहेत. आता हे आपण पुढे शिकणारच आहोत. मग सहाय्यकारी क्रियापद कोणते कोणते आहेत? एम, इज, आर, वॉज, वर, बी, बिंग, बीन, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डिड, विल, वुड, शॅल, शुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, हॅड टू, ऑट टू, नीड, यूज टू, डेअर टू. हे मी तुम्हाला पुढच्या टॉपिकमध्ये शिकवणार आहे. पण मी तुम्हाला हे का बरं सांगितलं? सहाय्यकारी क्रियापदांचा उपयोग काय होतो? जर मला एखादं वाक्य नकारार्थी करायचं असेल तर मला सहाय्यकारी क्रियापदांची गरज लागते. जर मला प्रश्न बनवायचे असतील, व्हर्बल क्वेश्चन्स मला जर बनवायचे असतील तर मला सहाय्यकारी क्रियापदांची गरज लागणार आहे. मग जर समजा मी तुम्हाला एक वाक्य दिलेलं आहे, ही इज क्लेवर, इट मीन्स तो हुशार आहे. या वाक्यामध्ये इज काय आहे? तर असं कन्सिडर करा, एक टू बीचा फॉर्म आहे, सहाय्यकारी क्रियापद आहे किंवा टू बीचं मुख्य क्रियापद आहे. मी पुढच्या टॉपिकमध्ये तुम्हाला शिकवणार आहे, कारण मला तुम्हाला टाइप 2 शिकवायचं आहे. मी तुम्हाला हेल्पिंग व्हर्ब्स नाही शिकवणार, कारण मी जर हेल्पिंग व्हर्ब जर तुम्हाला शिकवायला जर घेतले तर तुमचा टाइप 2 मध्ये गोंधळ होऊ शकतो. मग फक्त इतकं लक्षात घ्या, ही इज क्लेवर, त्याचं ही इज नॉट क्लेवर केलं म्हणजे तो हुशार आहे, तो हुशार नाही. म्हणजेच मी नॉट टाकताना मी काय घेतलं? टू बीचा फॉर्म घेतला, इज घेतलं. मग असं कन्सिडर करा, इज हे एक सहाय्यकारी क्रियापद आहे. मग हे नॉट गेलं कुठं? नॉट सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतरच गेलं, टू बीच्या रूपानंतरच गेलं. असं काही नवस नाही, टू बीच्या रूपानंतरच जाईल. सहाय्यकारी क्रियापद हे एम, इज, आर, वॉज, वर, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डिड, विल, वुड, शॅल, शुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट नंतर जाऊ शकतं. मग या ठिकाणी हे नॉट गेलं, ते सहाय्यकारी क्रियापदानंतर गेलं. पण एक प्रश्न मला असा पडला, शी वॉज क्लेवर, शी वॉज नॉट क्लेवर, यू आर स्टुपिड, यू आर नॉट स्टुपिड. नॉट कुठं जातं? सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतरच जातं. पण एक मोठा प्रश्न असा आहे, आय प्ले, मी खेळतो, या वाक्यात मला नॉट टाकायचं आहे. मग मी आय नॉट प्ले असं बोलू शकतो का? अजिबात नाही. आय नॉट प्ले असं मी का बोलू शकत नाही? इंग्रजी व्याकरणाचा एक खूप महत्त्वाचा नियम आहे, जर तुम्हाला वाक्य नकारार्थी करायचं असेल तर तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद हे घ्यावेच लागतात. आणि इंग्रजीमध्ये हे सहाय्यकारी क्रियापद मर्यादित आहेत. म्हणजे कोणते आहेत? एम, इज, आर, वॉज, वर, बी, बिंग, बीन, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डिड, विल, वुड, शॅल, शुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, हॅड टू, ऑट टू, नीड, यूज टू आणि डेअर टू. मग यांच्यानंतर मी नॉट घेऊ शकतो. पण एक महत्त्वाचा नियम या ठिकाणी आता तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. मी या ठिकाणी नॉट टाकलंय, ही इज क्लेवर, ही इज नॉट क्लेवर. पण आय प्ले मध्ये मला नॉट टाकायचं आहे. मी असं बोलू शकतो का? आय नॉट प्ले, मी असं बोलू शकत नाही. मग या ठिकाणी एक महत्त्वाचा नियम लक्षात ठेवायचा, जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद दिसत नसेल, आता या वाक्यामध्ये आय प्ले मध्ये सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे? आय सहाय्यकारी क्रियापद नाही. या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद दिसतं का? आय आहे का या ठिकाणी? नाही. मग या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे? प्ले नाही. प्ले हे मूळ क्रियापद आहे, मूळ क्रियापदाचा प्रकार आहे, म्हणजेच प्ले हे सहाय्यकारी क्रियापद नाही. मग आपला एक महत्त्वाचा नियम आपण असा लक्षात ठेवायचा,
जर मला दिलेल्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद दिसत नसेल तर यापैकी मी डू डज डीड हे सहाय्यकारी क्रियापद गृहीत धरणार, मनात ठेवणार किंवा लक्षात ठेवणार. कशासाठी? नॉट टाकायचं म्हणून. आता मला या वाक्यामध्ये नॉट टाकायचं आहे आय प्ले, तर मी आय नॉट प्ले असं बोलू शकतो का? नाही. असं का बोलू शकत नाही? इंग्रजी व्याकरणाचा नियम, जेव्हा तुम्हाला वाक्यात सहाय्यकारी क्रियापद दिसत नसेल तेव्हा तुम्हाला डू डज डीड हे 3 सहाय्यकारी क्रियापद गृहीत धरावे लागतात, मनात ठेवावे लागतात, लक्षात ठेवावे लागतात, कारण हे भामटे सहाय्यकारी क्रियापद आहेत. आणि मी एक वाक्य तुम्हाला सांगतो, इंग्रजीमध्ये असं एकही वाक्य नाही की ज्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाही. मला असं एखादं वाक्य तुम्ही दाखवून द्या सहाय्यकारी क्रियापद नाही, माझ्याकडनं 1,00,000 रुपये घेऊन जा. लगेच हा मुलगा माझ्याकडे तो म्हणेल सर आय प्ले या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद कुठं आहे? कारण आय प्ले या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद दिसत नाही. मग जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद दिसत नसेल, तुम्हाला नकार करायचा असेल, व्हर्बल क्वेश्चन तुम्हाला बनवायचा असेल, तर आपण एक काम करायचं, मूळ क्रियापदाकडे जायचं आणि त्या मूळ क्रियापदाला विचारायचं तू कोण आहेस? ते मूळ क्रियापद जर बोललं मी क्रियापदाचं पहिलं रूप आहे, तर माझ्यामध्ये तुम्ही डू कन्सिडर करा. काय कन्सिडर करा? डू. लक्षात ठेवा फक्त. जर मला येस येस प्रत्यय असेल तर डज कन्सिडर करा आणि जर माझा भूतकाळ असेल तर डीड कन्सिडर करा. हे कशासाठी? फक्त नॉट टाकण्यासाठी, व्हर्बल क्वेश्चन बनवण्यासाठी. मग एक नियम महत्त्वाचा असा लक्षात आला, जर मला एखाद्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद दिसत नसेल तर मी कोणते सहाय्यकारी क्रियापद गृहीत धरणार, मनात ठेवणार, लक्षात ठेवणार? डू डज डीड हे भामटे सहाय्यकारी क्रियापद मला मनात ठेवायचे आहे, लक्षात ठेवायचे आहे. का? तर नॉट टाकायचं आहे. आता या ठिकाणी बघा, प्ले मध्ये डू आहे. प्ले हा वर्तमान काळ आहे, वर्तमान काळ असेल तर डू. जर मूळ क्रियापदाला येस येस प्रत्यय असेल तर डज आणि जर मूळ क्रियापदाचा भूतकाळ असेल तर डीड. कशासाठी? नॉट टाकण्यासाठी. मग या वाक्यात जर मला नॉट टाकायचं असेल आय प्ले, तर आय नॉट प्ले मी असं बोलू शकत नाही. ही प्लेज मध्ये मी ही नॉट प्लेज असं बोलू शकत नाही, कारण वाक्यात सहाय्यकारी क्रियापदच दिसत नाही. मग आपला नियम, सहाय्यकारी क्रियापद दिसत नाही, जायचं कोणाकडं? आईकडं नाही, प्लेकडं जायचं. त्या प्लेला विचारायचं तू कोण आहेस? तो म्हणाल मी क्रियापदाचं पहिलं रूप आहे. मग माझ्या म्हणणं तुम्ही डू कन्सिडर करा. हा व्याकरणाचा एक नियम आहे. पुढच्या टॉपिकमध्ये मी तुम्हाला हे सर्व स्पष्ट करून सांगणार आहे. आणि ही प्लेजमध्ये मला नॉट टाकायचं आहे, तर मी कोणाकडे जाईल? प्लेजकडे. त्याला विचारल तू कोण आहेस? तो काय म्हणाल? मला लावलेलं आहे. काय लावलेलं आहे? येस येस. मग माझ्या म्हणणं काय कन्सिडर करायचं? ड. मग रचना अशी होती, आय डू, वी डू, यू डू, यू डू, दे डू, ही डज, शी डज, इट डज, राम डज, श्याम डज. एक वचन डज, अनेक वचन डू. आय डू, वी डू, यू डू, दे, ही, शी, इट, राम, श्याम. म्हणजेच तृतीय पुरुषी एक वचनाच्या नंतर डज आणि अनेक वचनाच्या नंतर डू. अपवाद कोणता आहे? एक वचनी आय आणि एक वचनी यूचा. आपलं ठरलंय ना. खालचं काय आहे? एक वचन आहे. वरचं काय आहे? अनेक वचन आहे. अपवाद एक वचन आय, एक वचन यू. म्हणजे माय वाईफ डज अँड माय वायूज डू, यू डू, दे डू, राम डज, श्याम डज, राम अँड श्याम डू, माय फ्रेंड डज अँड माय फ्रेंड्स डू. कशासाठी चाललंय हे? नॉट टाकायचं. आता नॉट काय म्हणाल? आता तुम्ही मला घेऊ शकता, म्हणजेच डूच्या नंतर मी नॉट टाकू शकतो आणि डजच्या नंतर मी नॉट टाकू शकतो. मग रचना अशी होती, आय डू नॉट, वी डू नॉट, यू डू नॉट, यू डू नॉट, दे डू नॉट, ही, शी, इट, राम, श्याम, लता, सीता. हा, याचा शॉर्टन फॉर्म आय डोंट, वी डोंट, यू डोंट, यू डोंट, दे डोंट, ही डझंट, शी डझंट, इट डझंट, राम डझंट, श्याम डझंट, लता डझंट, सीता डझंट, माय वाईफ डझंट अँड माय वायूज डोंट. शॉर्टन फॉर्म, ही डझंट, आय don't, they don't, my friend doesn't and my friends don't, my friends don't. Gita doesn't, Sita doesn't, Gita and Sita don't. कारण खालचं काय आहे? अनेक वचन आहे. वरचं काय आहे? नाही. खालचं तृतीय पुरुष एक वचन आहे, वरचं काय आहे? अनेक वचन आहे. अपवाद कोणता आहे? एक वचनी आय आणि एक वचनी यूचा. ठीक आहे सर, हे उद्योग कशासाठी? अहो कशासाठी? मला नकारार्थी वाक्य बनवायचं आहे. मग आय प्लेचा मी नकार असा केला, आय डू नॉट प्ले, मी खेळत नाही. सिंपल आहे. इकडे मी खेळतो, इकडे मी खेळत नाही.
वर्तमान काळामध्ये मला खेळायची सवय नाही. ए मुलींनो, मी खेळत नाही. आय डोंट गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. मी सकाळी लवकर उठत नाही. पण उठलो तो दात पण घासत नाही. आय डोंट ब्रश माय टीथ. आणि जर दात घासले तर आंघोळ पण करत नाही. आय डोंट टेक अ बाथ 4 दिवस. आय डोंट गो टू स्कूल. मी शाळेत जात नाही. माझ्या सवयी कशा आहेत? सगळ्या नकारार्थी आहे. आय डोंट प्रॅक्टिस. मी प्रॅक्टिस करत नाही. आय डोंट टीच वेल. मी चांगलं शिकवत नाही. आय डोंट क्वारल विथ माय वाईफ. बायकोवर भांडण करत नाही. चांगली सवय आहे. हे आय डोंट ड्रिंक. मी पित नाही बरं का. हे मुली, मी पित नाही. आय डोंट स्मोक. मी स्मोक करत नाही. आय डोंट च्यू टोबॅको. तंबाखू खात नाही मी. चांगली सवय. ह्या पोराची मला नकारार्थी सवय सांगायची. हवा हे पोरं स्टँडअप. आंघोळ करत नाही. ही डझंट टेक अ बाथ. दात पण घासत नाही. ही डझंट ब्रश टीथ. अभ्यास पण करत नाही. ही डझंट स्टडी. मम्मीला मदत करत नाही. ही डझंट. व्हेरी गुड. स्वयंपाक पण करत नाही. व्हेरी गुड. दूध पित नाही. ही डझंट ड्रिंक मिल्क. प्रेम करत नाही. ही डझंट लव. आणि ऐकतच नाही हो. ही डझंट लिसन. ही डझंट लिसन. त्याला ऐकायची सवय नाही. सिंपल आहे. सिट डाऊन. ही मुलगी घरी गेली. स्टँडअप. आणि घरी गेल्यानंतर मम्मीकडे ती तक्रार करल राहुल सरांची, म्हणजे माझी. पण ते आमचे क्लासचे सर आहे राहुल सर, ते येतच नाही का वेळेवर. ही डझंट कम इन टाइम. प्रॅक्टिसच घेत नाही. ही डझंट टेक प्रॅक्टिस. आंघोळच करत नाही. ही डझंट टेक अ बाथ. शिकवतच नाही व्यवस्थित. ही डझंट टीच वेल. शिकवण्याची सवय नाही. सवय कशी आहे? नकारार्थी आहे. आणि आमचा होमवर्क पण चेक करत नाही. ही डझंट चेक अवर होमवर्क. ऐकत नाही. ही डझंट लिसन. सांगत नाही. ही डझंट टेल. गोष्टी पण सांगत नाही. ही डझंट टेल स्टोरीज. म्हणजे मम्मीकडे गेल्यानंतर ही काय करते? तक्रार करते. तक्रार करण्यासाठी, नकारार्थी सवय सांगण्यासाठी ही मुलगी सांगू शकते मम्मीला. काय काय सांगशील अजून? हळू शिकवत नाही. ही डझंट टीच स्लो. फास्ट शिकवतात. होमवर्क चेक करत नाही. ही डझंट चेक माय होमवर्क. बरोबर ना? अजून ही डझंट राईट वेल. चांगलं लिहित नाही. अक्षर खराब आहे सरांचं. ही डझंट कम्प्लीट हिज पोर्शन. आणि पोर्शन पण कम्प्लीट करत नाही. फी घेतली आणि पळून गेले. मॅडम ते गेले फिरायला निघून. आणि तसंच आम्हाला दिलं सोडून. बोलू शकता की नाही? मग तुम्ही नकारार्थी सवय तुम्ही सांगू शकता ना. तक्रार करायची आहे. मी तुझी तक्रार करू शकतो. तिची तक्रार करू शकतो. पण तुझ्याकडे तिची तक्रार करू शकतो. ती ऐकतच नाही. ती अभ्यासच करत नाही. ती प्रॅक्टिसच करत नाही. ती खातच नाही. ती पितच नाही. तक्रार करण्यासाठी. आता तुमच्या वर्गातले मुलं आहेत, सगळे बावळट पोरं. तुम्ही त्यांची तक्रार कशी करणार? मम्मीकडं, पप्पांकडं किंवा मैत्रिणीकडं. हे ते बावळट पोरं आहे, येतच नाही शाळेमध्ये. दे डोंट कम टू स्कूल. अभ्यास करत नाही. ते डोंट स्टडी. प्रॅक्टिस करत नाही. ते डोंट प्रॅक्टिस. खेळत नाही. ते डोंट प्ले. ऐकत नाही. ते डोंट लिसन. सिंपल आहे. माझ्या घरी कुत्रा आहे, ते भुकतच नाही. आम्ही एक कुत्रा आणला होता, तो भुकायचंच नाही. मग मी काय म्हणायचो लोकांना? इट डझंट बार्क. इट डझंट बार्क. त्या कुत्र्याला भुकायची सवय नाही तुमच्यासारखी. ते पित पण नाही. इट डझंट ड्रिंक. इट डझंट ड्रिंक मिल्क. दूध पण पित नाही. इट डझंट बाईट. इट डझंट प्ले विथ मी. ते माझ्यावर खेळत नाही. पण त्याची होकारार्थी सवय. इट प्लेज. तो खेळतो. इट ड्रिंक्स. तो पितो. सवय तशी होकारार्थी असते. सवय तशीच नकारार्थी देखील असते. हे ती पोरगी दात नाही घासत. शी डझंट ब्रश हर टीथ. तुम्ही विचार करत नाही हो. यू डोंट थिंक. माझे वडील मला सल्ला देत नाही. माय फादर डझंट ॲडवाइस मी. पण माझी मम्मी मला सल्ला देते. माय मदर ॲडवाइसेस मी. मग नकारार्थी सवय सांगण्यासाठी तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्सचा टाईप 2 वापरू शकता. हे फक्त तुम्हाला थेरॉटिकली समजलं, पण प्रॅक्टिकली तुम्ही कसं वापरणार? चटकन तुम्ही तुमची तक्रार करू शकता. शेजारच्याची तक्रार करू शकता. शिक्षकांची तक्रार करू शकता. स्वतःबद्दल तुम्ही खोटं खोटं बोलू शकता. सर, आय डोंट लिव्ह इन संगमनेर. आय डोंट गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. आय डोंट ब्रश टीथ. आय डोंट टेक अ बाथ. आय डोंट ड्रिंक मिल्क. आय डोंट गो टू स्कूल. आय डोंट रिटर्न. आय डोंट प्ले. आय डोंट वॉच. आय डोंट सिंग अ सॉन्ग. आय डोंट डान्स. आय डोंट वॉच टीव्ही. आय डोंट स्लीप ॲट नाईट. खोटं खोटं बोलले तुम्ही. चट बोलले. कारण इकडे तुम्ही काय सांगितलं होतं? सर, आय लिव्ह इन संगमनेर. आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. आय ब्रश टीथ. आय टेक अ बाथ. आय ड्रिंक मिल्क. आय रीड अ न्यूजपेपर. आय गो टू स्कूल. हे होकारार्थी सांगितलं होतं. आता तुम्ही प्रॅक्टिससाठी तुम्ही फक्त नकारार्थी सांगताय. त्याचबरोबर तुम्ही वीची प्रॅक्टिस केली होती. वी प्ले. कन्सिडर करा, आपण भारतीय आहोत. वी लिव्ह इन इंडिया. एव्हरी डे वी गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. वी ब्रश टीथ. वी वर्क व्हेरी हार्ड. आपण प्रॅक्टिस अशी केली होती. जर नकारार्थीमध्ये आपल्याला खोटं खोटं जर बोलायचं असेल तर आपण खोटं खोटं पण बोलू शकतो ना प्रॅक्टिससाठी. वी डोंट लिव्ह इन पाकिस्तान. वी डोंट गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. वी डोंट ब्रश टीथ. वी डोंट वर्क. वी डोंट लव. वी डोंट स्टडी. वी डोंट प्रॅक्टिस. खोटं खोटं बोलू शकतात. समोरच्या माणसाची जर मला नकारार्थी सवय सांगायची असेल तर मी कितीतरी सांगू शकतो. माझ्याकडे बोट करून तुम्ही खोटं खोटं सांगू शकता. सर, यू डोंट टीच वेल. Sir, you don't take our study. You don't check our homework. You don't complete your syllabus. You don't speak English in the class. It means you speak Marathi in the class. आणि जर मला तक्रार करायची असेल, नकारार्थी सवय सांगायची असेल तर मी सांगू शकतो. पण प्रॅक्टिस कशी करणार? मग या ठिकाणी प्रॅक्टिस करताना स्टेप बाय स्टेप आपण अशी प्रॅक्टिस करूया. सुरुवातीला मी जर आय बोललो, तुम्ही बोलायचं आय डोंट. काय बोलायचं? आय डोंट. तुम्ही आय डू नॉट पण बोलू शकता. मी जर आय बोललो, तुम्ही बोलायचं डोंट. आय डोंट. वी डोंट. यू दे. ही डोंट नाही. ही डझंट. शी
eat, Ram, Sham, Lata, we don't, you, they, he doesn't, she, चटकन आलं पाहिजे. I, we, he, they, my father, Gita, you, she, it, we, पटकन आलं पाहिजे. आणि जर नसलेत एकच आयडिया लक्षात ठेवायची, 5-5 वेळेस म्हणायचं आय डोंट, 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 वी डोंट, वी डोंट, वी डोंट, वी डोंट, वी डोंट, वी डोंट, नाही तर 10 वेळा म्हणा आय डोंट, 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 वी डोंट, वी डोंट, वी डोंट. हा बरोबर आहे, म्हणलंच पाहिजे ना, चटकन आपण बोलतो. ही डोंट प्ले विथ मी, शी डोंट गो, चटकन बोलतो. मग ही जर प्रॅक्टिस जर तुम्ही जर केली, तुम्ही कधी शी डोंट म्हणणार नाही, ही डोंट म्हणणार नाही. मग या ठिकाणी जर तुम्ही 10 वेळेस जर बोलले, फॉर एक्झाम्पल आय डोंट, आय डोंट, आय डोंट, आय डोंट, आय डोंट, आणि स्टेप बाय स्टेप जर प्रॅक्टिस जर केली तर ही डझंट, 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 ही डझंट बोलून बघा. खूप छान प्रॅक्टिस आहे. त्याच्यानंतर मी या ठिकाणी क्रियापदाचं पहिलं रूप घेऊ शकतो. तर फक्त 5-5 वेळेस म्हणायचंय आय डोंट, आय डोंट, आय डोंट, आय डोंट, आणि खाली खाली स्टेप बाय स्टेप यायचंय. आर यू रेडी? कम ऑन फास्ट. I don't, I don't, I don't, I don't, I don't, we don't, we don't, we don't, we don't, we don't, you 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 don't, they don't, they don't, they don't, they don't, they don't, he doesn't, he doesn't, he doesn't, he doesn't, he doesn't, she doesn't, she doesn't, she doesn't, she doesn't, she doesn't, he doesn't, he doesn't, he doesn't, he doesn't, he doesn't. श्याम डझंट, श्याम डझंट, श्याम डझंट, श्याम डझंट. व्हेरी गुड. आता या ठिकाणी मी खेळत नाही, मला खेळायची सवय नाही. बरोबर. आता मी काही वाक्य बोलतो, चटकन तुम्हाला नकार करायचा आहे. मी खेळत नाही, आपण खेळत नाही, तू खेळत नाहीस, ते खेळत नाहीत, तो खेळत नाही, ती खेळत नाही. हा, पण आता या ठिकाणी लक्षात घ्या, ही प्लेज मी असं बोललेलो आहे. मग या ठिकाणी ही डज नॉट प्ले बोलायचं का प्लेज बोलायचं? तर या ठिकाणी प्लेज बोलायचं, कारण जेव्हा डू नॉट आणि डज नॉट येतं अशा वेळी क्रियापदाचं पहिलंच रूप असतं डज, म्हणजेच येस येस प्रत्यय असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि जरी नाही कळालं हे डू आणि डज कसं येतं ते एक सिंपल ट्रिक मी तुम्हाला सांगतो. ह्या प्लेकडं मी गेलो, ह्या प्लेला मी पिन मारली, त्यातनं आवाज निघाला डुम. कोणता आवाज निघाला? डुम. आणि ह्या प्लेज मधनं मी पिन मारली, आवाज निघाला ढुस. ढुस नाही, डज. काय निघालं? डज. ह्या प्लेला पिन मारली, नाही कळालं डू डज कसं आलं, काही नाही, पिन मारा डुम, पिन मारा डज. मग आय डू, वी डू, आणि त्याच्यानंतर नॉट घेऊ शकता. म्हणजेच प्लेज आहे या ठिकाणी, त्यातनं आपण डज काढलं म्हणजे आपण याला पंक्चर केलं, याची हवा काढून घेतली, म्हणून पुढे क्रियापदाचं पहिलंच रूप येणार. ती खाते, शी इट्स. ती खात नाही, शी डझंट इट. तिला खायची सवय नाही, खरंच ती खात नाही. आर यू रेडी? कम ऑन. आता मी काय वाक्य बोलतो, चटचट नकारार्थी बोलायचे आहे. ती खात नाही, ती अभ्यास करत नाही, ए मी शिकवत नाही, मी शिकवत नाही, आय डोंट टीच. ती शिकवत नाही, शी डोंट टीच नाही, शी डझंट टीच. राम शिकवत नाही, ती हसत नाही, शी डझंट लाफ. मी हसत नाही, आय डोंट लाफ. पल्लवी मॅडम शिकवत नाही, पल्लवी मॅडम डझंट टीच. राम जातो, श्याम जात नाही. मी बसतो, ती बसत नाही. राम खेळतो, श्याम खेळत नाही. ती अभ्यास करत नाही, शी डझंट स्टडी. मी अभ्यास करतो, आय स्टडी. तो अभ्यास करत नाही, ही डझंट स्टडी. ए मी दात घासतो, आय ब्रश. तू दात घासत नाहीस, यू डोंट ब्रश. ए मी स्मोक करत नाही, आय डोंट स्मोक. तो स्मोक करत नाही, ही डझंट स्मोक. माझे वडील स्मोक करत नाही, माय फादर डझंट स्मोक. मी प्रॅक्टिस करतो, आय प्रॅक्टिस. ती प्रॅक्टिस करत नाही, शी डझंट प्रॅक्टिस. आता मी होकार बोलल, तुम्हाला नकार बोलायचा आहे. मी जर बोललो आय प्ले, तुम्ही चटकन बोलायचं आय डोंट प्ले. आर यू रेडी? येस. आय प्ले, वी प्ले, यू प्ले, दे प्ले, ही प्लेज. तुम्ही प्लेज बोलायचं नाही. डू नॉट आणि डज नॉटच्या नंतर क्रियापदाचं पहिलंच रूप. ही प्लेज, ही डझंट प्ले. शी प्लेज, इट प्लेज, राम प्लेज, श्याम प्लेज. शी गेट्स अप अर्ली इन द मॉर्निंग,
She doesn't get up early in the morning. He loves me. He doesn't love me. They go to school. They don't go to school. I brush teeth. I don't brush teeth. We live in India. We don't live in India. You play cricket. You don't play cricket. You sing a song. You don't sing a song. They sing a song. They don't sing a song. He thinks in the class. He doesn't think in the class. She brushes my teeth. She doesn't brush my teeth. She studies. She doesn't study. He plays the drum. He doesn't play the drum. My father advises me. My father doesn't advise me. ही काय आहे? प्रॅक्टिस आहे. मी हो बोलल, तुम्ही नाही बोलायचं आहे, पण तो टेन्स तुम्हाला व्यवहारात वापरता आला पाहिजे. मग थोडक्यात तुम्हाला काय समजलं? काहीच नाही. तुम्हाला इतकंच कळलं, मी होकारार्थी काळाचा मी नकारार्थी काळ बनवलेला आहे. मी खेळतो तर मी खेळत नाही. वर्तमान काळात मला खेळायची सवय नाही. याच्यामध्ये डू डजचा प्रकार आहे. हा आपण आता पुढे बघणार आहोत, कारण हे डू डज काय आहे, हेल्पिंग वर्ब्स काय आहेत, हे आपल्याला आता स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे. तर तुम्ही प्रॅक्टिस करताना तुम्ही प्रॅक्टिस कशी करणार? आता फळ्यावर मी किती वाक्य बनवलेत? 1000. किती वाक्य बनवलेत? 1000 नाही, 20च वाक्य. आणि जर याची प्रॅक्टिस मला करायची असेल तर मी प्रॅक्टिस कशी करू शकतो? आय प्ले मी खेळतो, वी प्ले आम्ही खेळतो, यू प्ले तू खेळतो, यू प्ले तुम्ही खेळतात, दे प्ले ते खेळतात, ही प्लेस तो खेळतो, शी प्लेस ती खेळते, इट प्लेस तो कुत्रा खेळतो, राम प्लेस राम खेळतो, श्याम प्लेस श्याम खेळतो, आय डोंट प्ले मी खेळत नाही, वी डोंट प्ले आम्ही खेळत नाही, यू डोंट प्ले तू खेळत नाही, यू डोंट प्ले तुम्ही खेळत नाही, दे डोंट प्ले ते खेळत नाही, ही डझंट प्ले तो खेळत नाही, शी डझंट प्ले ती खेळत नाही, इट डझंट प्ले तो कुत्रा खेळत नाही, राम डझंट प्ले राम खेळत नाही, श्याम डझंट प्ले श्याम खेळत नाही. मी जर प्ले क्रियापद बदललं आणि या ठिकाणी फक्त 5 क्रियापद जर ठेवले आणि घरी गेल्यानंतर जे तुम्ही होकारार्थी लिहिलं होतं, आता खोटं खोटं जर तुम्ही नकारार्थी लिहिलं, आय डोंट लिव्ह, आय डोंट गेट अप, आय डोंट ब्रश टीथ, आय डोंट टेक अ बाथ, खोटं खोटं जर बोलले आणि इस कीट में तीसरी किताब है प्रैक्टिकल वर्कबुक ऑफ इंग्लिश ग्रामर, साई ग्रामर सेट 3. यह इंग्लिश ग्रामर का सबसे अच्छा प्रैक्टिकल वर्कबुक है. इंग्लिश ग्रामर के बहुत सारे क्वेश्चंस एंड आंसर्स तथा सॉल्व सेंटेंसेस टेक्निक्स के साथ दिए हुए हैं. इस किताब में इंग्लिश ग्रामर के A to Z टॉपिक्स आसान भाषा में और अलग तंत्र के साथ कवर किए हैं. अंग्रेजी बोलने के लिए, सीखने के लिए तथा कोई भी एग्जाम में अच्छे मार्क्स प्राप्त करने के लिए यह किताब महत्वपूर्ण है.